कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुला कळलंच असेल, ही परीक्षा तुझ्या सत्याची नाही तर तुझ्या निग्रहाची होती आणि तू त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवलेस। मुळात ही परीक्षा घेणं हाच माझा इथे येण्याचा उद्देश होता। माणसाच्या नजरेत बघून मला लगेच त्याच्या मनाचा तळ दिसतो। मी इथे आले तेव्हाच कोण कसं आहे हे माझ्या लक्षात आलं होतं। अगदी तनयाचं मन किती गढूळ आहे हे सुद्धा। तुला काय वाटलं ग जयश्री? हा, तू एखाद्या वाघिणी समोर बकरी टाकल्यासारखी वसुंधरेला माझ्या समोर फेकील आणि मी तिच्यावर खोपेन? नीट ऐकून घे जयश्री, वसुंधरा तुझ्या अशा कपटी डावांना पुरून उरू शकते, कारण तिच्या मनात संदेह नाही, कपट नाही, तर सत्य आहे, संयम आहे, निग्रह आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम आहे। आणि हे प्रेमच कुटुंबाला जोडून तारू शकतं। जयश्री, तू चांगली सून तर कधीच होऊ शकली नाहीस आणि आज सासू म्हणून सुद्धा नापास झाली। जिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतंस तू, तिला चिडकारलंस। काय कर तू? 1,000 रुपये फेकून द्यायला निघालीस आणि खोटं नाणं मिरवीत राहिलीस। तुझ्या नजरेतच दोष आहे हे तू सिद्ध करून दाखवलंस पुन्हा। जयश्री, वसुंधरेला कमी लेखू नकोस। जी माझ्या परीक्षेला उत्तीर्ण होऊ शकते तिला तुझ्या आव्हानासमोर तोंड देणं काहीच कठीण नाहीये। खरं तर वसुंधरेसारखी सून या घराला मिळावी ही माधवची पूर्वपुण्य आहे आणि तनयासारखी मुलगी या कुटुंबात यावी हे तुझं कुकर्म। आता देवच जाणे पुढे काय वाढून ठेवलंय ते। वसुंधरा, खूप त्रास दिला ना ग मी तुला? नाही नाही, प्लीज प्लीज तुम्ही असं नका म्हण। उलट मला तुम्हाला भेटता आलं, तुमची सेवा करता आली हे माझं भाग्य समजते मी। हो ना? मग मी आता एक तुला शेवटची शिकवण देते, एक विसरू नकोस। ह्या घरातलं तुझं स्थान अढळ आहे आणि ते स्थान तुझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।